वक्फ दुरुस्ती विधेयक मध्यरात्री लोकसभेत मंजूर। वक्फ विधेयकावर लोकसभेत 14 तास चर्चा। विधेयकाच्या समर्थनार्थ 288 तर विरोधात 232 मतं। वक्फ दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत सादर केलं जाणार। विरोधक विधेयकाचा तीव्र विरोध करण्याची शक्यता। देशभरातील वक्फच्या जमिनींची विक्री करू असं काल अमित शहांच्या तोंडून आलं। त्यामुळे 2 लाख कोटींच्या जमिनी कुणाला विकणार ते बघू, संजय राऊतांची अमित शहांवर टीका। दरम्यान काल आम्ही वक्फ दुरुस्तीच्या विधेयकाविरोधात मतदान केलं, राऊतांची प्रतिक्रिया। 2 लाख कोटींच्या जमिनींमुळे अमित शहांनी काल भाषणात मुस्लिमांचं लांगुल चालन केलं। राऊतांची शहांच्या भाषणावर टीका। जिनांपेक्षाही जास्त लांगुल चालन काल शहांनी केलं। कालच्या अमित शहांच्या भाषणावर राऊतांचा हल्लाबोल। असदुद्दीन ओवेसींनी वक्फ सुधारणा विधेयकाची प्रत फाडली। लोकसभेत बोलताना ओवेसींनी वक्फ सुधारणा विधेयकाची प्रत फाडली। वक्फ सुधारणा विधेयकाच्या मंजुरीनंतर देशातल्या अनेक राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी। पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या उत्तर प्रदेश सरकारकडून रद्द। राजधानी दिल्लीतही हाय अलर्ट जारी। मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यावर लोकसभेत एकमत। मध्यरात्री राष्ट्रपती राजवटबाबत लोकसभेत चर्चा। राष्ट्रपती राजवट लावण्याबाबतचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर। मणिपूरमधील मुलांच्या शिक्षणावर भर द्यावा, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतांची लोकसभेत मागणी। मणिपूरमध्ये ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था, प्राथमिक शिक्षणाचेही वर्ग सुरू। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची अरविंद सावंतांच्या मागणीवर लोकसभेत उत्तर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने भाजपची नवीन खेळी। भाजपकडून नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयत्न। पक्षांतर्गत नेमणुकीत युवकांना अधिकाधिक जबाबदारी देण्याचे संकेत। अमेरिकेकडून जशास तसे आयात शुल्क लागू करण्याची घोषणा। भारतावर 26% आयात शुल्क लादले तर चीनवर 34% आयात शुल्क। जगावर चिंतेचं सावट। ट्रम्पनं लावलेल्या टेरिफची चर्चा होऊ नये म्हणूनच काल बिल आणलं। संजय राऊतांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप। अंधेरीच्या गोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यात। कामासाठी वाहतूक कोंडीची समस्या वाढणार। काही महिने पुलावरून अंशतः वाहतूक बंद होणार। 15 मे पर्यंत प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा वापर करण्याचं आवाहन। मुंबईत वाहतूक पोलिसांच्या गाडीवर हिंदीत सूचना। मराठी भाषेचा वापर करण्याच्या शासनाच्या नियमांचा पोलिसांनाच विसर। महिलेनं जाब विचारला। मुंबईतल्या गोरेगाव पूर्व परिसरातील प्रकार। 50,000 रुपयांमध्ये मुलगा विकत न दिल्यानं अपहरण। पिंपरी चिंचवडमधील घटना। काही तासात 8 वर्षीय मुलाची सुटका। ओळखीच्याच व्यक्तीनं अपहरण केल्याची माहिती। ठाणे महानगरपालिकेच्या आतकोली क्षेपणभूमी आणि परिसराचा पर्यावरणपूरक विकास होणार। परिसरात बांबूचे वन आणि मध्यभागी विविध ठिकाणी हरित बेटे तयार केली जाणार। 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा आढावा। उद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात बैठक। राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी उपस्थित राहणार। कसाबचा भाऊ बोलतोय असं सांगत कंट्रोल रूम उडवण्याच्या धमकीचा कॉलवर धमकी देत अधिकाऱ्याला ही शिवीगाळ। पियुष शुक्ला नावाच्या व्यक्तीला ठाण्यातून अटक। राज्यात पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता। हवामान विभागानं वर्तवला अंदाज। राज्यात अवकाळी पाऊस होत असला तरी कमाल तापमानाचा कहर कायम। विदर्भातील चंद्रपूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांना आज मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा। रात्रीपासून नागपूरसह परिसरात ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस। आज सिंधुदुर्गसह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला येलो अलर्ट। बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा परिणाम। तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। इकडे कोकणात देखील पावसाच्या पहाटेपासूनच सरी बरसतात। संपूर्ण महाराष्ट्रालाच पावसाचा अंदाज जारी करण्यात आलेला आहे। रत्नागिरी शहराला अवकाळी पावसानं झोडपलं। पहाटे जवळपास 1.5 तास अवकाळीचा कहर। विजांच्या गडगडाटासह पावसाची जोरदार बॅटिंग। नाशिक शहराला अवकाळीनं झोडपलं। शिंदे, पळसे, माडसावंगी, शिलापूरमध्ये गारपीट। अवकाळी पावसामुळे शहरातील काही परिसरात वीज पुरवठा खंडित। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहाटेपासून अवकाळी पावसाची हजेरी। वैभववाडी, कुडाळ, कुसगाव, नारूर, हिरलोक, माणगाव पट्ट्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस। आंबा बागायतदारांना होण्याची शक्यता। बुलढाण्यात सकाळपासून वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस। बुलढाण्यात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाची हजेरी। शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान। आज मुंबईला तुरळक पावसाचा इशारा। मुंबईत मागच्या 4-5 दिवसापासून ढगाळ वातावरण। ढगाळ वातावरणामुळे नागरिक उकाड्यानं हैराण। वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे धुळे जिल्ह्यात पिकांचं मोठं नुकसान। काढणीला आलेले रब्बी पीक जमीनदोस्त। गहू, हरभरा, मका, कांदा तसंच फळबागांचं प्रचंड नुकसान। पैठा बोरिवलीत वादातून एका महिलेचं घर जाळलं। गल्लीमध्ये अडथळा आणल्याच्या वादातून घटना।
सोलापूरच्या बार्शीत पतीसह तिघांकडून विवाहितेचा छळ, पती मेहुणा आणि नणंदेकडून मारहाण, जबरदस्तीनं मुंडन केल्याची धक्कादायक घटना, शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिक शहरात 4 एप्रिल ते 18 एप्रिल दरम्यान 15 दिवस मनाई आदेश लागू, पोलीस आयुक्तालय हद्दीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मनाई आदेश लागू. नाशिक शहरातील 11 पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या, पोलीस आयुक्तांनी काढले बदलीचे आदेश, पोलीस आयुक्तांकडून खाते अंतर्गत खाद्यपालट. साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील शिरसवडीत कॅनॉलमध्ये बुडून चिमुकल्या बहीण भावांचा मृत्यू, दुर्घटनेमुळे शिरसवडी गावावर शोककळा पसरली. या घटनेप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू. नंदुरबार जिल्ह्यातील लघु मध्यम प्रकल्पांमध्ये 55% पाणीसाठा उपलब्ध, तापमानाचा पारा अधिक राहणार असल्यानं पाणी पातळी खालावणार असल्याची माहिती, पाणी जपून वापरण्याचं जलसंपदा विभागाचं आवाहन. दिव्यांग नागरिकांसाठी समिधा देवरे या विद्यार्थिनीकडून दिव्यांग स्नेही रॅम्प, समिधा देवरे नंदुरबारच्या श्रॉफ हायस्कूलची विद्यार्थिनी, रॅम्पची राष्ट्रीय स्तरावर दखल. नंदुरबार जिल्ह्यात पीक काढण्यासाठी मजूर नाही, शेतकऱ्यांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, रब्बी हंगामाचा गहू आणि हरभरा काढण्यासाठी मशीनचा वापर. नंदुरबार जिल्ह्यातील 4ही बस आगारांमध्ये नादुरुस्त बसेस, जिल्ह्याला नवीन बसेसची प्रतीक्षा, तर नवीन इलेक्ट्रिक बसेस मिळण्याचे परिपत्रक मिळूनही एकही बस मिळाली नाहीये. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीत सराफा व्यापाऱ्यावर गोळीबार, 1 किलो सोनं आणि 15 किलो चांदीची लूट, 1,15,00,000चा मुद्देमाल दरोडेखोरांनी पळवला. अमरावती नागपूर हायवेवर मोझरीजवळ ट्रकचा भीषण अपघात, वळण रस्त्याचा अंदाज न आल्यानं ट्रक पलटी, ट्रकचा चालक आणि क्लीनर गंभीर जखमी. अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर केसरी बैलगाडा शर्यत संपन्न, बुलढाण्याच्या झिंगाट बाब्या हा बैल ठरला हन्नूर केसरीचा मानकरी. सोलापुरातील बंद असलेल्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाला आयुक्त सचिन ओंबासेंची भेट, दुरुस्ती संदर्भात आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना. अकोल्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकरांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी राजेंद्र इंगळेंना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप, राजेंद्र इंगळेंच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल. लोणावळ्यातील एकविरा देवीच्या यात्रेनिमित्त भाविकांना मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील टोल माफ, आजपासून 5 तारखेपर्यंत कार्ला डोंगरावर एकविरा देवीचा पालखी सोहळा. ठाण्यातील माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी एकनाथ शिंदेंकडे टोल माफी देण्याची केली होती मागणी. पुण्याच्या मावळमध्ये बंधाऱ्यात पोहणाऱ्या तरुणाचा बुडून मृत्यू, मावळ तालुक्यातील कुंडमळा बंधाऱ्यावर घडली घटना, अमर रहमानी असं मृत तरुणाचं नाव. उद्योगपती अनिल अंबानींना 25,000 रुपयांचा दंड, तातडीची गरज नसतानाही जलद सुनावणीची मागणी, अंबानींना प्राप्तिकर विभागानं केवळ कारणे दाखवा नोटीस बजावली होती, रक्कम 2 आठवड्यात टाटा स्मृती रुग्णालयाला देण्याचे आदेश. भारताचा युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल मुंबई संघाची साथ सोडण्याची शक्यता, यशस्वी आता गोव्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणार असल्याची माहिती, यशस्वीचा मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज. विदर्भातील 13 मोठे सिंचन प्रकल्प अपूर्ण, सिंचन प्रकल्प पूर्ण होण्यास अजून काही वर्ष लागणार, 3 प्रकल्प 2027 आणि 5 प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित. मुंबईच्या मिठी नदीतील गाळ काढणाऱ्या 10 कंत्राटदारांची चौकशी, आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडून मुंबई पालिकेकडे कंत्राट प्रक्रियेसंदर्भातील माहितीची मागणी. मुंबईत एका सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आलेल्या 5 जणांना अंधेरीतून अटक, मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई, आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची दाट शक्यता. सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या फुलांवर बंदी नाही, केंद्र सरकारनं मुंबई हायकोर्टात मांडली भूमिका, तर सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी कोर्टाकडून याचिकाकर्त्यांना सुधारित याचिका करण्याची मुभा. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे रंग निवडण्याचे अधिकार हे संबंधित शाळांनाच. एक राज्य एक गणवेश योजनेत गोंधळ उडाल्यानंतर शालेय शिक्षण विभागाची या योजनेतून माघार. NMMSच्या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून यंदा महाराष्ट्रासाठी 11,682 विद्यार्थ्यांची निवड.